नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व माझ्या बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मित्रांनो, भारताचा विचार करत असताना या ठिकाणी आपण पावसाळी, उन्हाळी व हिवाळी या तीन हंगामात जास्त करून शेती व्यवसाय करतो। परंतु भारताचा विचार करत असताना जवळपास 60 ते 65% शेती ही जवळपास त्या ठिकाणी खरीप हंगामात म्हणजे पावसाळी होते। बरेच माझे मित्र आहेत की ज्यांच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जास्त प्रमाणात नाही व अत्यल्प पाणीसाठा असतो। याच मित्रांना मी अशा पद्धतीची आज संकल्पना देणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुमची जमीन हलकी असेल घाबरायचं नाही, तुमची जमीन मध्यम असेल तरी घाबरण्याची आवश्यकता नाही। परंतु जर तुमची जमीन हलकी आणि मध्यम असून जर उत्तम पाण्याचा निचरा करणारी असेल की जी 100% हलक्या प्रकारची जमीन ही उत्तम पाण्याचा निचरा करतेच, अशा जमिनीमध्ये तुम्ही कोथिंबीर लागवड करून अवघ्या अर्ध्या एकर म्हणजे 20 गुंठे क्षेत्रात 100% 5 लाख रुपयापर्यंतचा नफा कमावू शकता। तर त्यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची आणि हे करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या या सर्व गोष्टीबद्दल आज सविस्तर चर्चा करूयात आणि पाहूयात की 20 गुंठे क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने कोथिंबीर लागवड करून जवळपास त्या ठिकाणी 5 महिन्याच्या कालावधीत 5 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळवू शकतात। माझे काही मित्र म्हणतील की सर मार्केटचा अंदाज कसा घ्यावा, मार्केटचा अंदाज घेत असताना आम्ही ज्यावेळेस कोथिंबीर बाजारपेठेत आणतो त्यावेळेस आम्हाला दर मिळत नाही। या तुमच्या मनात असलेल्या सर्व समस्यांचं शंकांचं निरसन करण्यासाठीचाच आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो। त्यामुळे जर तुम्हाला अर्ध्या एकरातून लाखोंची उलाढाल करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्ही निराश कधीच होणार नाहीत। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सुद्धा म्हणताल की या हंगामामध्ये अशा पद्धतीने जर कोथिंबीर लागवड केली तर आपलं नुकसान तर सोडाच मित्रांनो, तुम्हाला कसल्याही प्रकारचं व कुणीही 5 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळवण्यापासून वंचित ठेवू शकत नाही। तर मित्रांनो, आता व्हिडिओची सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक मनापासून कळकळीची विनंती की आपण सर्वजण व्हिडिओ पाहतात, व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात व सबस्क्राइब सुद्धा करायला लागला। त्याबरोबरच मित्रांनो, ज्या पद्धतीचं प्रेम तुम्ही रायझिंग स्टार परभणी या YouTube चॅनलला दिलं त्याच धर्तीवर आज तुम्ही या चॅनलला सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन देत आहात, त्याबद्दल प्रत्येकाचे मनापासून आभार। जे माझे मित्र नवीन संकल्पना त्या ठिकाणी जाणू पाहतात त्या प्रत्येक मित्राला मनापासून विनंती की मित्र हो, तुम्ही व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ या पावसाळी हंगामात प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे। तरच मित्रांनो, जी तुमची आर्थिक घडी या ठिकाणी विस्कटली तिला दुरुस्त करण्यासाठी एक हातभार राहील। त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा, शेअर करण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाचा वापर करा आणि उजव्या साईडला खालच्या बाजूस जे लाल रंगाचं सबस्क्राइबचं ऑप्शन आहे त्याला टच करा। त्याचा रंग बदलला की बाजूला एक घंटी येईल, त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आणि जुने सुद्धा व्हिडिओ पाहण्यास मिळतात। ज्या माझ्या मित्राची भाषा मोबाईलची मराठी आहे त्यांनी सुद्धा उजव्या साईडला खालच्या बाजूस गेल्यानंतर त्या ठिकाणी सदस्य व्हा अशा प्रकारचं लाल अक्षरात दिसेल, त्याला टच करा। त्याचा रंग बदलला, सदस्य झाले म्हणून आले की बाजूला एक घंटी येईल, तिला टच करून सर्व नोटिफिकेशन ऑन करा। यामुळे तुम्हाला येणारा व्हिडिओ मिळेल, अशीच नवीन संकल्पना मिळेल व तुम्हाला तुमच्या असणाऱ्या शेतीमधून सुद्धा लाखोंची उलाढाल करता येईल। सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात काही समस्या असतील किंवा नवीन संकल्पना त्या ठिकाणी येत असतील, अशा नवीन संकल्पनांचा व येणाऱ्या समस्यांची वाट मोकळी करून देण्यासाठी कमेंट सेक्शनचा वापर करा। आजचा व्हिडिओ स्पेसिफिक कोथिंबीरीबद्दल आहे। तुमच्या मनात पावसाळ्या कोथिंबीरीबद्दल काही अडचणी असतील तर थेट पाठवा, त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं वचन तुम्हाला मी देतो। तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओची सुरुवात करूयात आणि प्रत्येक मित्राला आज ही संकल्पना मिळणार आहे आणि ही संकल्पना तुम्हाला तुमच्या असणाऱ्या हलक्या व मध्यम उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये राबवायची आहे आणि 100% 20 गुंठे क्षेत्रातून 5 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळवायचा आहे। मित्रांनो, यासाठी जमिनीची निवड, कीटकनाशकांचा वापर, तणनाशकांचा वापर, त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीच्या त्या ठिकाणी व्हरायटीचा वापर करायचा, कशा पद्धतीने मार्केटिंग करायची व मार्केटचा अंदाज घेत असताना पावसाळ्यातील मार्केट काय म्हणते या सर्व गोष्टीचा सविस्तर आढावा घेऊयात। नंबर 1 चा मुद्दा मित्रांनो की जमिनीची निवड। मित्रांनो बघा, पावसाळी हंगामामध्ये कोथिंबीरीची लागवड करत असताना जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते। ही निवड करत असताना तुम्हाला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करतात, ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करतात, त्या असणाऱ्या जमिनीपेक्षा पावसाळ्यात ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर लागवड करता या जमिनीत फार फरक असतो। जर तुम्ही काळी अत्यंत सुपीक असणाऱ्या जमिनीचा वापर केला आणि त्याच्यात उत्तम पाण्याचा निचरा झालाच नाही, जो की होत नाही, अशा वेळेस तुमची कोथिंबीर नासू शकते। आज महाराष्ट्रामध्ये जेवढी कोथिंबीर लागवड हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात होते त्याच्या जवळपास फक्त 25%च लागवड ही पावसाळ्यात होते, तीही हलक्या जमिनीवर।
म्हणून जी हलकी जमीन तुमच्यासाठी अभिशाप बनली, ज्या हलक्या जमिनीत तुम्हाला 10 ते 15 हजारापेक्षा कधी उत्पन्न होत नाही, त्या जमिनीतून लाखोंची उलाढाल होऊ शकते. म्हणून अशा हलक्या व मध्यम प्रकारच्या उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचा वापर करा, की ज्या जमिनीत आपल्या गावरान भाषेत म्हटलं जाते की पाणी त्या ठिकाणी धरून ठेवण्याची जास्त क्षमता नाही, म्हणजे ज्या जमिनीत वापसा लगेच होते अशा जमिनीचा वापर करा. दुसरा मुद्दा मित्रांनो, की या 5 महिन्याचं नियोजन कसं करायचं, कारण पावसाळा 4 महिने असतो, पण इथं 5 महिन्याचा कालावधी यामुळे पकडलाय कारण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये कधी कधी परतीचा पाऊस येतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची ते प्रथम समजून घ्या मित्रांनो. लागवडीचा विचार करत असताना तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 20 गुंठे क्षेत्र प्रथम निवडायचे. हे 20 गुंठे क्षेत्र निवडल्यानंतर त्याचं 5 भागामध्ये त्या ठिकाणी विभागणी करायची. ही विभागणी करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला हवी की 5 भागात जर जास्त होत असेल तर 4 भागात विभागणी करा. परंतु आपल्याला काय करायचं मित्रांनो, दर आठवड्यातून एकदा आपली कोथिंबीर बाजारपेठात आलीच पाहिजे या पद्धतीचं नियोजन लावायचं. म्हणजे मार्केटमध्ये तुमची कोथिंबीर दर आठवड्याला आली तरच तुम्हाला त्या ठिकाणी नफा होऊ शकतो. मग या वेळेचं तुम्हाला जर त्या ठिकाणी भान ठेवायचं असेल किंवा तुम्हाला ही वेळ साधायची असेल तर एकाच दिवशी मला सांगा, अर्ध्या एकरामध्ये कोथिंबीर लागवड केली आणि तुम्ही मार्केटमध्ये नेली, त्या ठिकाणी जर बाजारभाव घसरलेला असेल तर तुम्हाला नफा होईल का? नाही. पण विचार करा, 5 महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड करत असताना कोथिंबीर एकदा लागवड केल्यानंतर तिथपासून 12व्या दिवशी तिची काय होत असते, उगवण त्या ठिकाणी पूर्ण होते. तिथपासून जवळपास त्या ठिकाणी 25 दिवसाचा कालावधी, म्हणजे एकंदर टोटली 12 + 25 म्हणजे 37 दिवसांचा, म्हणजे सव्वा महिन्याचा कालावधी हा कोथिंबीर लागवडीपासून तर कोथिंबीर विक्रीपर्यंत लागतो. मग या गोष्टीचा विचार करत असताना प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2, प्लॉट नंबर 3 आणि प्लॉट नंबर 4चा विचार करत असताना पहिल्या प्लॉटमध्ये जर 37व्या दिवशी कोथिंबीर लागवड करून निघत असेल बाहेर तर 150 दिवसांचा विचार करत असताना मित्रांनो 37 दोन्ही त्या ठिकाणी 74 आणि 74 दोन्ही 148, म्हणजे आपल्या एकूण प्रत्येक प्लॉटच्या 4 बॅचेस बाहेर निघतात. याचा अर्थ 4 बॅचेस जर बाहेर निघत असतील तर या 5 महिन्यामध्ये आपल्याला 20 गुंठे क्षेत्रामध्ये जवळपास 4दा त्या ठिकाणी उत्पन्न घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे जवळपास 20 गुंठे क्षेत्रामध्ये प्रत्येक प्लॉटमधून आपल्याला उत्पन्न हे 4 वेळेस होणार आहे. हे हमखास त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग याचं त्या ठिकाणी उदाहरण घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही प्लॉट नंबर 1 मध्ये कोथिंबीर टाकताल त्याच्यानंतर 8 दिवसानंतर प्लॉट नंबर 2, 8 दिवसानंतर प्लॉट नंबर 3 आणि 8 दिवसानंतर प्लॉट नंबर 4, म्हणजे या सोमवारी प्लॉट नंबर 1, दुसऱ्या सोमवारी प्लॉट नंबर 2, त्याच्यानंतरचा सोमवार प्लॉट नंबर 3, त्याच्यानंतरचा सोमवार प्लॉट नंबर 4, यानुसार तुम्हाला आखणी करायची. ही आखणी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की कोथिंबीरीला फूल येण्याच्या स्टेजच्या अगोदरच विक्री करायचे तरच योग्य भाव मिळतो. याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की कोथिंबीर लागवड करत असताना मग सगळ्यात महत्त्वाची चूक कुठे होते मित्रांनो, चूक होते सगळ्यात मोठी मार्केटिंग मध्ये. कोथिंबीर लागवड करण्यापूर्वी आपण मार्केटिंग प्रथम समजून घेऊया, त्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी तुम्हाला त्या ठिकाणी ठामपणे हे का म्हणतो की पावसाळ्यात तुम्हाला भाव भेटणार, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मित्रांनो की पावसाळ्यामध्ये तुम्हाला पूर्वीच सांगितलं की 25% क्षेत्रामध्ये कोथिंबीर लागवड ही होते, की ज्यावेळेस तुमचे समजा 100 हेक्टरमध्ये त्या ठिकाणी कोथिंबीर लागवड ही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात होत असेल तर फक्त 25 हेक्टरमध्ये ही लागवड त्या ठिकाणी आपली काय मित्रांनो पावसाळ्यात होती. या मार्केटचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपली त्या ठिकाणी असणारी डिमांड कमी होते का? समजा आज आपल्याला उन्हाळ्यात जेवढी कोथिंबीर लागते, जेवढी हिवाळ्यात लागते तेवढीच पावसाळ्यात लागणार ना? होय, 100% लागणार. फक्त भाव वाढला तर त्या ठिकाणी थोडं असणारं वापरण्याचं प्रमाण कमी होते. मग याचा विचार करत असताना मित्रांनो पावसाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड होत असताना कोथिंबीर लागवड तर व्यवस्थित होते, प्रॉब्लेम कुठं होतो की कधी कधी नद्यांना पूर येतो, तलाव किंवा धरण क्षेत्रात पाऊस झाला तर ओढ्या नाल्यांना पूर येतो. मग अशा वेळेस त्या ठिकाणी असणारी वाहतूक बाधित होते व यामुळे आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक त्यावेळी माल पोहोचत नाही, म्हणून त्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेमध्ये कोथिंबीरीचा दर वाढतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही सांगू शकत नाही की आज 50 रुपयाला विकणारी कोथिंबीर त्या ठिकाणी जी किलोला विकती मित्रांनो ती उद्या 200 रुपये किलो सुद्धा विकू शकते, कारण उद्याचा भाव सुद्धा पावसाळ्यात ठरलेला नसतो. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मी तर 150 दिवसाचा विचार करत असताना 100% म्हणतो की तुम्हाला त्यातील 15 ते 20 दिवस तर 100% 100 रुपये किलोच्या वरच भाव मिळणार. मग आपला शेतकरी माणूस कुठे चुकतो व त्याचं कशामुळे नुकसान होते ते बघा मित्रांनो. थोडं तुम्हाला लागलं, थोडं टोचून बोललो तर मला माफ करा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी तुमचा मित्र उभा आहे मित्रांनो, त्यामुळे थोडं बोललो तर आपला भाऊ बोलला, आपला कोणीतरी जवळचा बोलला म्हणून समजून घ्या मित्रांनो. आपण करतो काय मित्रांनो की आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये 200 रुपये किलो कोथिंबीर होते ना त्यावेळेस आपण कोथिंबीरची लागवड करतो का नाही मित्रांनो? कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी लोभ सुटतो की मला त्या ठिकाणी नफा होईल.
दुसरी चूक महत्त्वाची काय की मित्रांनो, 200 रुपये किलो कोथिंबीर होते त्यावेळेस कोथिंबीर लागवड कधीच करायची नसते, कारण त्यावेळेस लागवड भरपूर जण करतात. ज्यावेळेस कोथिंबीरीचा भाव हा 10 रुपये किलो त्या ठिकाणी होतो किंवा यापेक्षा कमी होतो, अशा वेळेस गुराढोरांसमोर ज्यावेळेस माझा शेतकरी मित्र त्या ठिकाणी कोथिंबीर टाकतो, वेळ सगळ्यात वाईट असते हे, परंतु मार्केटचा विचार करत असताना याच वेळी तुम्हाला त्या ठिकाणी कोथिंबीर लागवड करायची. जो माझा मित्र मार्केटमध्ये 10 रुपये किंवा 10 रुपयापेक्षा कमी भाव किलोचा मिळत असेल त्यावेळेस कोथिंबीर टाकतो, त्याला कोथिंबीरीमध्ये कधीही लॉस होत नाही. मान्य आहे की पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, कोथिंबीरीचा भाव कधी स्थिर नसतो. ही अस्थिरताच त्या ठिकाणी नफ्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे पावसाळ्यात. मग त्या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये 20 दिवस असे मिळणार की 100 रुपये किलो दर मिळणारे. हेच 20 दिवस तुमच्या एका प्लॉटला जर मिळाले मित्रांनो, तर लाखोची उलाढाल व्हायला काहीच वेळ लागत नाही. मग लागवड कशी करायची ते बघा मित्रांनो, की तुम्हाला हे सांगितलं की प्लॉट नंबर 1, 2, 3, 4 यांचा वापर करत असताना प्रत्येक आठवड्याचा एक दिवस ठरवा, त्यानुसार लागवड करा. त्या दिवशी तुम्हाला काढायला सोपं जाईल. परंतु याच्यामध्ये जर अलीकड पलीकड पाऊस जर तुमच्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी आसपास पडला तर समजून घ्यायचं की तुम्हाला तुमच्या बाजारपेठेत कसंही करून कोथिंबीर न्यायची, तर तुम्हाला भाव व्यवस्थित मिळतो. फॉर एक्झाम्पल सांगतो की जर परभणी मार्केटचा विचार आपण केला तर परभणीच्या आसपासच्या ओढ्या नाल्यांना पूर आला तर स्थानिक बाजारपेठेत कोथिंबीरीचा भाव वाढतो ना, अशीच वेळ साधायची मित्रांनो, यावेळेस तुम्हाला हमखास भाव मिळून जातो. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोथिंबीर लागवड करायची कशी. तर कोथिंबीर लागवड करत असताना कुणी काय करते मित्रांनो, की त्या ठिकाणी वाफे पद्धतीचा वापर करते, कुणी वापर पेरणी पद्धतीचा करते, तर कुणी इतर पद्धतींचा वापर करते. आपल्याला वाफे पद्धतीचा वापर हा पावसाळ्यात उपयुक्त आहे, कारण आपली जी जमीन आहे मित्रांनो, ही जमीन उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि या जमिनीचा विचार करत असताना आपल्याला जी लागवड करायची मित्रांनो, ही लागवड करत असताना तुम्हाला काय करायची, प्लॉट सिस्टीम डेव्हलप करायची आणि याच्यामध्ये आता बियाणं किती बसतं हे महत्त्वाचं आहे. आता 4 भागात विभागणी केल्यानंतर प्रत्येक भाग हा 5 गुंठे म्हणजे 5000 स्क्वेअर फीटचा बनतो मित्रांनो. एकरी जर बियाणाचा विचार केला तर 3 ते 4 किलो पर्यंत बियाणं बसते. अर्ध्या एकरामध्ये 1 ते 2 किलो पर्यंत बियाणं बसते. मग त्याचाच हा 5वा भाग म्हणजे 4था भाग. याचा अर्थ काय मित्रांनो, की या ठिकाणी आपल्याला त्या अर्धा ते 1 किलो पर्यंत बियाणं लागेल. याच्यामध्ये क्षेत्र पाहून असणारी त्या ठिकाणी जागेची उपलब्धता पाहून आपल्याला काय करायचे की 5 महिन्यात जेवढं बियाणं लागते तेवढं आणून ठेवायचे. मग तुम्हाला त्याचा अनुभव येईल, त्यानुसार तुम्ही सुद्धा आरामशीर बियाणं टाकू शकतात. मग त्यानंतर करायचे काय मित्रांनो, की ज्या वेळेस पाणी हा ओढ देईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करायची. आणि एखाद्या वेळेस तुमचं शेती ही हलकी असली, मध्यम असली आणि सततचा पाऊस लागलेला असला तर त्या असणाऱ्या पाण्याचा निचरा मात्र शेतीतून करायचा, म्हणजे आपली कोथिंबीर नासणार नाही, पिवळी पडणार नाही. 12 दिवस जरी या कोथिंबीरीला त्या ठिकाणी उगवण्यासाठी लागत असले तरी इतर तणाचं व्यवस्थापन पावसाळ्यात करणं आवश्यक आहे, म्हणून त्या तणाला तुम्हाला त्या ठिकाणी काढून टाकायचे. मग उत्पन्नाचा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. खताचा विचार करत असताना, कीटकनाशकांचा विचार करत असताना आपल्याला खत हे कसल्याही प्रकारचं कोथिंबीरीला लागत नाही. कीटकनाशकांचा कसलाही वापर कोथिंबीरीला लागत नाही, कारण हे असं पीक आहे की जे टाकल्यानंतर 100% उगवणार. उगवल्यानंतर तण व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर 100% उत्पन्न देणार मित्रांनो. त्यामुळे त्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण नाही, फक्त जमीन हलकी आणि मध्यम वापरायची. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो शेतकरी मित्रासमोरचा, की उत्पन्नाचं काय. तर उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो, की एकराचा विचार केला तर 60 ते 80 क्विंटल पर्यंत हमखास उत्पन्न होते. प्रत्येक बॅचचं 4दा उत्पन्न होते, म्हणजे अर्ध्या एकराचा त्या ठिकाणी विचार करत असताना मित्रांनो अर्धा आणि अर्धा 1 एकर आणि 1 आणि 1 2 एकर पर्यंत टोटल प्लॉट सिस्टीम जाईल. याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो 2 एकर कोथिंबीर लागवड होणार, कारण अर्ध्या एकराचे आपण 4 प्लॉट घेणार आणि या 4 प्लॉटचा विचार करताना 2 एकर कोथिंबीर लागवड ही 5 महिन्यात होईल. म्हणजे प्लॉट नंबर 1 मध्ये 20 गुंठे, प्लॉट नंबर 2 मध्ये 20 गुंठे, प्लॉट नंबर 3 मध्ये 20 गुंठे आणि प्लॉट नंबर 4 मध्ये 20 गुंठे, म्हणजे एकूण 2 एकराचं आपलं 5 महिन्यातील टोटली उत्पन्न व्हायला, कारण अर्धा एकर ही जागा आपण 4 वेळेस वापरायलो. उत्पन्नाचा विचार करत असताना एकरात 60 ते 80 क्विंटल उत्पन्न होत असेल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, कमीत कमी 60च क्विंटल उत्पन्न धरायचे. आणि 2 एकराचा म्हणजे 4 टाइमचा विचार करताना अर्ध्या एकरामध्ये जर एका टाइमला 30 क्विंटल होत असेल आणि या असणाऱ्या अर्ध्या एकराचे 4 प्लॉट असतील तर मित्रांनो जवळपास 120 क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पन्न व्हायला काहीच हरकत नाही. कारण कोथिंबीरीचं उत्पादन कधीच घटत किंवा वाढत नाही, कारण कोथिंबीरीला योग्य प्रमाणात डोसेस मिळाले तर त्याचं इतर पिकांप्रमाणे नसते, कारण हे वनस्पती वर्गीय पीक आहे. आणि वनस्पती वर्गीय पिकाची जी हाईट असते, जी स्ट्रेंथ असते, जी लेंथ असते, ती सर्व काही जवळपास सेम असते. फक्त तणांचा त्या ठिकाणी अभिशाप आपल्या पिकाला नको. तण जर काढून टाकलं तर कसल्याही प्रकारची अडचण नाही. तुम्ही म्हणता सर तण ठेवलं तरी उत्पन्न होईल का? मित्रांनो उत्पन्न तर तेवढंच होईल, पण तणाच्या वजनासह.
तर मित्रांनो या ठिकाणी विचार करा की तुम्ही जर व्यवस्थित सगळं केलं तर 120 क्विंटल पर्यंत हमखास उत्पन्न होणार। आणि आता पावसाळ्यातील असणाऱ्या मार्केटचा दराचा विचार करू। मार्केटचा विचार करत असताना एरवी तुमची कोथिंबीर 10 रुपये 20 रुपये 30 रुपये किलो गेली तरी देखील परवडते मित्रांनो, परंतु पावसाळ्यामध्ये तुम्हाला पूर्वीच सांगितलं मी 15 ते 20 दिवस, त्यातील 10 दिवस तर तुम्हाला 200 रुपये किलोच्या दरापेक्षा दर मिळतात जास्त मित्रांनो, परंतु त्या ठिकाणी जवळपास 100 रुपयाच्या वर तर हमखास 15 ते 20 दिवस दर मिळायला हरकत नाही। तरी देखील हमखास सर्रास जो दर कोथिंबीरचा 5 महिन्यात पावसाळ्यात राहतो त्या दराचा विचार करत असताना हा दर असतो मित्रांनो कमीत कमी 50 रुपये किलो। याच्यामध्ये कधी 30 आणि 40 रुपये सुद्धा दर मिळेल तर कधी कधी 60 आणि 70 रुपये सुद्धा मिळेल। सरासरी विचार करत असताना 100 रुपये 200 रुपये किलो न पकडता 10 आणि 20 रुपये किलो तो कोथिंबीर पावसाळ्यात मिळतच नाही। हा सर्व गोष्टींचा विचार केला तुमच्या भाजी मंडईत पावसाळ्यात तपासून पहा मित्रांनो। याचा विचार करत असताना हमखास पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी 50 रुपये किलोचा दर मिळणार। या 50 रुपये किलोचा जर विचार केला मित्रांनो आणि तोही 120 क्विंटल त्या ठिकाणी कोथिंबीरीसह, तर मित्रांनो 1 क्विंटल म्हणजे 5000 रुपये किलो आणि त्या ठिकाणी मित्रांनो 1 किलोचा 5000 रुपयाचा दर मिळत असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो 120 क्विंटलचे बनतात 6 लाख रुपये। मित्रांनो या रकमेचा विचार करा। या 6 लाख रुपयामधून वाहतुकीचा खर्च, कमिशनचा खर्च, बियाणांचा खर्च, जो काही इतर खर्च ट्रॅक्टर पासून तर त्या ठिकाणी कीटकनाशक वगैरे तर लागत नाही, पण खुरपण असेल, निंदन असेल, या सर्व गोष्टींसाठी 1 लाख रुपयाची वजावट जरी केली तरी देखील मित्रांनो 5 लाख रुपये 100% शिल्लक राहतात। मित्रांनो या ठिकाणी कष्ट तर तुम्ही केले, पण विचार करा की जेवढे कष्ट इतर पिकात लागतात तेवढे लागले का हो? फक्त थोडा मार्केटचा अंदाज, थोडं कंटिन्युटी। तुम्ही म्हणताल सर सांगा फिक्स जून महिन्यात भाव वाढेल का जुलैमध्ये, तसं कधीही गृहीत धरायचं नाही। आपलं काम आहे मित्रांनो जून पासून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कंटिन्यू त्या ठिकाणी लागवड करायची। हमखास मित्रांनो एक लॉट असा मिळेल की त्या लॉट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या कोथिंबीरीचं सोनच होईल आणि लाखोत तुमची कमाई जाईल। मित्रांनो 5 लाख रुपये कमाई व्हायला जास्त वेळ लागत नसतो, परंतु गोष्ट असते फक्त मार्केटची। ही मार्केट फक्त पावसाळ्यात साधता येते हे विचार करा। आणि प्रत्येकाला माहिती आहे कोथिंबीर पावसाळ्यात नसते, प्रत्येकाला माहिती आहे कोथिंबीर लागवड सुपीक जमिनीत पावसाळ्यात जमत नाही, प्रत्येकाला माहिती आहे कोथिंबीरचा भाव पावसाळ्यात वाढतो। मग एवढं माहित असून इतर पिकाकडे वळण्यापेक्षा तुमच्या एकूण क्षेत्रापैकी तुम्हाला अर्धा एकर क्षेत्र किंवा 20 गुंठे क्षेत्र कोथिंबीरीसाठी त्या ठिकाणी राखून ठेवायला काही अडचण आहे का? कोथिंबीर उपटण्यासाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण लागत नाही, जास्त मजूर लागत नाही, कसल्या प्रकारचा ताण नाही, अवघ्या 1.25 महिन्यात येणारे पीक आहे मित्रांनो। त्यामुळे याचा विचार करा, घरी चर्चा करा, आपल्या त्या ठिकाणी मित्र कंपनीत चर्चा करा। सगळ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर एवढं तुम्ही पीक पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब केला, मग या वर्षी या पावसाळ्यात 20 गुंठे क्षेत्र कोथिंबीरसाठी सोडायला काही हरकत आहे का? तुमची जर त्या ठिकाणी रिस्क घेण्याची ताकद नसेल तर 10 गुंठे करा, नसेल 5 गुंठे करा। पण मित्रांनो 5 गुंठे क्षेत्राचा जरी विचार केला ना जवळपास त्या ठिकाणी 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी 5 महिन्यात होऊ शकते। मित्रांनो कोणतीही गोष्ट अशक्य नसते, फक्त त्या ठिकाणी जिद्द, चिकाटी, काटकसर लागते, प्रत्येक गोष्टीचं नियोजन लागते। मार्केटमध्ये 200 रुपये किलो असताना कोथिंबीर लागवड नाही तर 10 रुपये किलो असताना करा, तुम्हाला कधीही त्या ठिकाणी निराशा होणार नाही। या उलट तुमच्याकडे काही कोथिंबीरीबद्दल, पावसाळी कोथिंबीरीबद्दल त्या ठिकाणी अडचणी असतील, समस्या असतील तर थेट कमेंट सेक्शनमध्ये पाठवा। आजचा हा व्हिडिओ कोथिंबीरीबद्दलचा तुम्हाला कसा वाटला तेही कळवा आणि 100% या पावसाळ्यात कोथिंबीर लागवड करा, कारण लातूरच्या एका सदगृहस्थाने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कोथिंबीर केली मित्रांनो आणि त्यांनी एका एकरामध्ये जवळपास 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवलं। हा व्हिडिओ सर्वांनी पाहितलाय। इतरांचा व्हिडिओ बघत असताना आपल्याला त्या ठिकाणी विश्वास बसत नाही, पण काय सांगता उद्या भविष्यात व्हिडिओ पाहणारे एखाद्याचाच व्हिडिओ बनला आणि त्याची कोथिंबीर जर लाखोत गेली तर विचार करा मित्रांनो की एका दिवसात तुम्ही सुद्धा व्हायरल होऊ शकता। म्हणून या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उजव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या ऑप्शनला टच करा। त्या ठिकाणी रंग बदलला की बाजूला एक घंटी येईल, त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। यामुळेच तुम्हाला येणारा त्या ठिकाणी व्हिडिओ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन संकल्पना मिळत राहील। आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल प्रत्येक मित्राचे मनापासून आभार। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।